श्री स्वामी समर्थ सर्वताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर काल होती एकादशी, महादेवी एकादशी म्हणतात या एकादशीला. आणि शिखर शिंगणापूरला जाते बघा, महादेवाची काठी जाते, मोठ्या महादेवाला म्हणतात. तर महादेवाची पूजा करून घेतली. महादेवाच्या पिंडीवर छान असा अभिषेक करून घेतला कच्च्या दुधाने, आणि रुद्रयंत्राचे सुद्धा अभिषेक करून घेतला. हरिद्रामार्चन करून घेतलं. छान असं चंदन लावून हरिद्रामार्चन करून पूजा करून घेतली. आणि महादेवाच्या पिंडीला पिवळं चंदन लावलं बघा, आणि तांदूळ अर्पण केले. परत पुन्हा काळे तीळ अर्पण केले. काळे तीळ दररोज दोन चार दाणे तरी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे, जेणेकरून आपला पितृदोष कमी होतो. आणि काळे तीळ हे भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे, आणि भगवान विष्णूंना जे प्रिय आहे ते महादेवाला प्रिय आहे. मग तुम्ही असं तीळ जर अर्पण केले तर त्यानं पितृदोष पण कमी होतो, आणि जे काही आपण सेवा करतो ती भगवान शंकरापर्यंत पण पोचते आणि भगवान विष्णूपर्यंत पण सुद्धा पोचत असते. मग धूपदीप ओवाळला, आरती केली आणि सेवा करून घेतली. त्यानंतर कुंचम सेवा करून घेतली. दररोज माझी 40 दिवसाची कुंचम सेवा चालू आहे. तर कुंचम भरून घेतला. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असा मंत्र जाप करत करत कुंचम सेवा करून घेतली. त्यानंतर परत पुन्हा सगळी काही सेवा केली. देवपूजा झाली, आरती ओवाळलं, कुंचमला सुद्धा धूप दीप ओवाळा, फूल वगैरे सगळं काही अर्पण केले, देवाला फुलं वाहिले, सगळी काही सेवा झाली. आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवला. सगळी काही सेवा झाली, दूध साखरेचा नैवेद्य दाखवला आणि महाराजांची सेवा केली. जे काय होतं माझं पठण करायचं ते सगळं काही पठण करून घेतलं. सेवा सकाळी सेवा केली ती सगळी काही कुंचम सेवेचे जे काय वाचन होतं, श्रीसुक्त, व्यंकटेश स्तोत्र, मंत्रस्तोत्र जे काय होते ते आज सकाळीच करून घेतले होते, कारण एकादशी होती, जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता, त्याकरता सेवा करून घेतली बघा. आणि आज काल होता अनुष्काचा बड्डे होता, तिचा वाढदिवस होता. आणि तिच्या मैत्रिणीने खूप छान असे भरपूर असे तिला गिफ्ट आणले होते. कोणी चॉकलेट आणलं होतं, कोणी गिफ्ट आणलं होतं. तर परत नंतर केला साबुदाण्याची खिचडी, आणि हे होतं आमचं संध्याकाळचं जेवण. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा सर्व.